कुणीतरी काकाला सावरा आणि राऊतांना रोहितला आवरा, आता अशी म्हणायची वेळ मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यतः जे काही प्रवाह चालला आहे, हा प्रवाह अतिशय चिंताजनक आहे आणि अतिशय खेददायकसुद्धा आहे. आता यांचे वक्तव्य काही पाहिले गेले तर या लोकांना नेता म्हणावं की दोन काढून हाणावं असा एक मोठा प्रश्न पडतो. आता सध्या पंढरपुरामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन त्या ठिकाणी रोहित पवारांनी पेटवलं आहे. त्यांचा मतदारसंघ कोणता, गाव कोणतं, काय ते सोडून द्या विषय बाकीचे. पण जे काही संजय राऊत आणि रोहित पवार यांची काही वक्तव्य आहेत, त्या वक्तव्यातून तुम्हाला नेमकं काय समज द्यायची आहे मला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो रामकृष्ण नमस्कार, राम राम. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. बघा, काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यामधील उदगीर येथे ते दोन मियाभाई हैदराबादचे आले होते आणि त्यांनी तर वक्तव्य केलं होतं की 15 मिनटं हे पोलीस हटवा, आम्ही 20 करोड आणि तुम्ही 100 करोड, पाहूया काय होतं आहे. हे जे व्हिडिओ सोशल मीडियावरती आले आणि ते व्हिडिओ पूर्ण भारतामध्ये व्हायरल झाले आणि त्यांच्या विरोधामध्ये संतापाची लाट म्हणावी अशी नव्हती आणि ते लोक अजूनही माथे फिरूसारखं हे प्रचारामध्ये सुद्धा ह्या गोष्टी म्हणायचे. तिथं त्याचं बोलणं असं होतं की आता किती वाजले, 10 वाजायला किती मिनिट कमी आहेत. त्यावेळेस लोक म्हणायचे 10 मिनिट कमी आहेत, 15 मिनिट कमी आहेत, परत ते हसायचे. म्हणजे हे हसं हे लोकशाहीचं या लोकांनी केलं होतं. आणि जर ही अशी भाषा जर आपलेच माणसं बोलत असतील तर यांच्याकडनं आपण अपेक्षा कोणत्या ठेवायच्या आणि काय ठेवायच्या हे तुम्हीच ओळखून घ्या, समजून जावं. आता संजय राऊताचं एक वक्तव्य, संजय राऊत काय बोलतात यांच्या शब्दाला काही अर्थ नसतो, पण त्यांचे काही शिष्य असतात, चाटुकार असतात, त्या लोकांना ते शब्दच म्हणजे सर्वस्व वाटतात, ते शब्दच म्हणजे कायदा वाटतो आणि ते शब्द म्हणजे जे काही यांचं जे सर्वस्व असतं ते वाटतं. मग हे असे वक्तव्य जर हे लोक करत असतील तर महाराष्ट्र शासन काय करत आहे, गृह खातं काय करत आहे, हा एक मोठा प्रश्न पडतो. आता संजय राऊत पहिलं काय बोललेले आहेत तुम्हाला मी ते ऐकवतो आणि त्यानंतर तो रोहित पवार काय बोला आपण तुम्हाला तेही ऐकवतो, ऐकून घ्या. आमच्या ताब्यामध्ये 72 तासासाठी निवडणूक आयोग, ईडी, CBI अशा संस्था 72 तास जर आमच्या ताब्यात आल्या तर नरेंद्र मोदी, अमित शहा हे एकतर देश सोडून गेलेले असतील, त्यांचे सगळे लोक, किंवा ते काँग्रेस किंवा शिवसेनेत प्रवेश केले. तुम्हाला 2029ला महाराष्ट्रात बघा, आता एक मराठीमध्ये मन प्रचलित आहे, अंतरून बघून माणसांना पाय पसरावं लागतंय. आपल्या वैचारिक कुवत किंवा आपली वैचारिक उंची पाहून ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. आता मुळामध्ये ईडी, CBI हे इलेक्शन कमिशन जर यांच्या अंडर असले असते तर यांनी मोदींना जेलमध्ये टाकलं असतं, अमित शहाला जेलमध्ये टाकलं असतं आणि नाहीतर हे लोक सगळे या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आले असते. याकरता त्यांना 72 तास पाहिजे होते. आता यांच्याकडे 60-65 वर्षे यांनीच राज्य केलं आहे भारतावरती आणि 2019 ते 22 हे 3 वर्षसुद्धा हेच होते, 2.5-3 वर्ष. त्यावेळेस त्यांनी काय केलं हे सांगावं. यांच्याकडे इलेक्शन कमिशनही होतं महाराष्ट्राचं, आपलं नंतर पोलीस खातंही होतं. हे सगळं काही असताना हे 2.5 वर्ष यांनी काय केलं, किंवा यापूर्वी 2014 पूर्वी यांच्याकडे सरकार होतं पूर्ण यांचं, त्यावेळेस यांनी काय केलं. यांनी फक्त हे सांगावं, शरद पवार कृषी मंत्री असताना किंवा हे सगळी मंडळी सत्तेवरती असताना किती आत्महत्या व्हायच्या, किती काय काय गोष्टी घडायच्या. आणि मुंबईमध्ये झालं, पुण्यामध्ये झालं तर लोकाला पोलीस सांगायचे तुम्हाला जर काही संशयित वाटलं तुम्ही आमचे संपर्क साधा. म्हणजे कुठं रेल्वेनं चाललं तिथे कधी बॅग ही दिसली स्टेशनला तर तिथं पोलीस गोळा व्हायचे लगेच. म्हणजे एवढं संशयित वातावरण त्यावेळेस होतं. आता असं वातावरण आहे का? असा भारतामधील कोणताही नागरिक मध्यरात्रीसुद्धा प्रवास करू शकतो, घराबाहेरही जाऊ शकतो आणि फिरू शकतो.
कारण कुठलीही भीती नाही, कारण हा विश्वास ह्या सरकारनं दिलेला आहे. आणि राऊतांचं म्हणणं ईडी CBI ह्या गोष्टी आहेत. जर ईडी CBI इलेक्शन कमिशन ह्या जर सर्वांचा जर गैरवापर झाला असता तर राऊत हे जेलमधून बाहेर आलेच नसते आणि हे सगळे नेते हे जेलमध्ये असले असते, हे जेलच्या बाहेर आलेच नसते. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी म्हणजे ज्याप्रमाणे आजी आपल्या लहानपणी गोष्टी सांगायची मनानं घडवून काही ह्या गोष्टी ह्या राऊत घडवून सांगतात. हे असं आहे तसं आहे तसं, जे त्यांना वाटतं तेच लोकांना ते पटवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना हे कळत नाही की लोक हे आपल्यासारखे मूर्ख नाहीत, लोकांना सगळं काही समजतं. जे लोक खरंच हे टेक्नॉलॉजी विज्ञान ह्या गोष्टी जाणतात त्यांना समजतं आहे काय चुकीचं आहे काय खरं आहे. जे काय चाटोकार असतात, जे काय यांची चाटणारे असतात, चाटणाऱ्या लोकांना कळणारच नाही झाले काय आणि काय नाही. आता राऊत सोडून द्या, पण आता यानंतर एक महाराष्ट्रामध्ये दुसरा पवार तयार होतो आहे, परत एक नवीन राऊत तयार होतो आहे. त्या व्यक्तीमध्ये सगळेच कॅटेगरी आहेत. राहुल गांधींची आहे, शरद पवारांची आहे, राऊतांची आहे, अशी सर्वांचा कांबो म्हणून रोहित पवार होतात. आता रोहित पवारांनी आता मला एक प्रश्न पडला आहे मोठा, कारण पहिलंच वारकरी संप्रदायाविषयी या लोकांनी काय बोललं होतं. कारण वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी होते असे अमुक तमुक गोष्टी ह्यांनी बोलल्या होत्या आणि यांचं किती प्रेम ह्या वारकऱ्याविषयी आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. ह्या देवाविषयी, हिंदू संस्कृतीविषयी ह्या लोकांच्या मनामध्ये आकर्ष किती आहे माहिती नाही. पण या ठिकाणी रोहित पवारांनी शेतकऱ्याचं आंदोलन हे चालू ठेवलं आहे, ते म्हणजे पंढरपूरमधून. आता पंढरपूर ही विठ्ठलाची नगरी आहे आणि यामध्ये तेथील येणारी गर्दीचा यांनी गर्दी सहकार्य घेऊन ती गर्दी दाखवून यांना हे आंदोलन करायचं आहे. यांचं म्हणणं असं होतं की जे लोक पंढरपूरला येतात ते आपल्याकडे बघून शेतकरीचं आंदोलन चालू आहे म्हणून आपल्याला सहकार्य करतील, हे अशी यांची आशा आहे. पण त्यांची आशा काय केल्या खरी होणार नाही. कारण ज्यावेळेस सत्तेमध्ये हे होते, ज्यावेळेस यांनी कर्जमाफी केली होती, त्या लोकांना अजूनही त्यांची माफी झाली नाही, त्यांना पैसे मिळालेले नाहीत. आता याविषयी हे जे आहेत महाशय यांची भाषा काय पाहून घ्या. आणि माझ्यासारख्या एका व्यक्तीला होम मिनिस्ट्री पद मिळावं, मग बघतोच एकेकडे. अपेक्षा करूया 2029ला महाराष्ट्रात सत्ता बदल व्हावा आणि माझ्यासारख्या एका व्यक्तीला होम मिनिस्ट्री पद मिळावं, मग बघतो. आता बघा 2029ला सत्ता बदल व्हावा आणि माझ्यासारख्या एका व्यक्तीकडे गृहमंत्रीपद यावं, मग बघतोय का त्याला. ही बघतोची भावना नेमकं या लोकांना 29 नंतर काय करायचं नेमकं, की आपल्या आजोबावर कुठे टीका केली म्हणून तुम्ही केतकी चितळेला तुम्ही अटक करता, नारायण राणेला तुम्ही जेवणावरनं उठवता, जे कंगना राणावत आहेत त्यांचं तुम्ही घर उद्ध्वस्त करता आणि जे अनंत कर्मोशी आहेत तुम्ही त्यांना घरामध्ये डांबून मारता. हा इतिहास महाराष्ट्रानं विसरला नाही. मग हे झालेलं कमी आहे का? आत्तापर्यंत तुम्ही केले ते पूर्ण कमी आहे का? तुम्हाला नेमकं गृहमंत्री होऊन अजून कुणाकुणाच्या काटा काढायचं आहे की काय? जे आमच्यासारखे काही यूट्यूबर्स आहेत ते हिंदूविषयी बोलतात, तुम्हाला यांचा काटा काढायचा आहे का? या दोघांच्याही वक्तव्याचा गृहमंत्रालयानं अतिशय काळजीपूर्वक जाणीवपूर्वक विचार करून हे वक्तव्य लक्षामध्ये घेऊन या दोघांवरती योग्य ती कार्यवाही केलीच पाहिजे, करावी सुद्धा. कारण मग फरक उरला काय हो? त्या दोन मिया भाई आणि हे दोन मिया भाई, फरक काय उरला? त्यांची ही धमकी कापण्याचीच होती आणि यांची ही धमकी बघण्याची आहे आणि यांना भारतातून हद्दपार करण्याची आहे. भाजपचे लोक, भाजपचे नेते, भाजपचे सपोर्टर ह्या सर्वांना हे लोक भारतामधून हाकलून द्यायचा प्रयत्न करणार आहेत. ज्यावेळेस हे येतील त्यावेळेस. हे येणं तर आता पॉसिबल नाही, येतील याची गॅरंटी नाही, पण यांना आता फक्त स्वप्नच पाहावे लागतील की आम्ही अमुक करू तमुक करू. कारण यांचे जे कर्तृत्व आहे हे त्याच लायकीचं आहे असं म्हणूया. तुमचं एकूणच या दोन महामानवाविषयी मत काय? आता ह्यांना महाभाग म्हणायचं की महामानव म्हणायचं, काय म्हणायचं? तुमच्या मते खाली कमेंट करून सांगा की या लोकांना काय म्हणायचं नेमकं. आणि खाली जास्तीत जास्त कमेंट करा, ह्या दोघांचा उद्धार करा अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे.